जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 8. मायोद्भवाचा. समास 1. देवदर्शन. परमेश्वराने जग कसे निर्माण केले या विषयाची चर्चा दशक 8 मध्ये आहे. मानवाला फार प्राचीन काळापासून जग कसे निर्माण झाले हे जाणून घ्यायचे आहे. याचे उत्तर कदाचित कोणी देणार नाही, कारण जग निर्माण झाले तेव्हा तो व्यक्ती नसणार. या विश्वाचा खरा कर्ता कोण आहे व विश्व कसे निर्माण झाले याचे उत्तर न सांगता हा समास संपला आहे. मात्र समास 2च्या सुरुवातीला याचे उत्तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. असा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया. दशक 8. समास 1. मायोद्भव नाम. श्रीराम. श्रोती व्हावे सावध. विमळ ज्ञान बाळबोध. गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम परियेसा. नाना शास्त्रे धांडोळीता. आयुष्य पुरेना सर्वथा. अंतरी संशयाची व्यथा. वाढोची लागे. नाना तीर्थे थोर थोरे. सृष्टीमध्ये अपारे. सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. ऐसी तीर्थे सर्वही करी. ऐसा कोण रे संसारी. फिरो जाता जन्मवरी. आयुष्य पुरेना. नाना तपे नाना दाने. नाना योग नाना साधने. हे सर्वही देवा कारणे. करीजेत आहे. पावावा देवाधिदेवा. बहुविध श्रम करावा. तेणे देव ठाई पाडावया हे सर्व मत. पावावया भगवंताते. नाना पंथ नाना मते. तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. बहुत देव सृष्टीवरी. त्यांची गणना कोण करी. एक देव कुणे परी. ठाई पडेना. बहुविध उपासना. ज्याची जेथे पुरे कामना. तो तेथेची राहिला मना. सदृढ करून. बहुदेव बहुभक्त. इच्छा झाले आसक्त. बहु ऋषी बहुमत वेगळाले. बहु निवडता निवडेना. एक निश्चय घडेना. शास्त्रे भांडती पडेना. निश्चय ठाई. बहुत शास्त्री बहुत भेद. मतामतांस विरोध. ऐसा करिता विवाद बहुत गेले. सहस्रांमध्ये कोणी एक. पाहे देवाचा विवेक. परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. ठाई न पडे कैसे म्हणता. तेथेची लागली अहंता. देव राहिला परता अहंता गुणे. आता असो हे बोलणे. नाना योग ज्या कारणे. तो देव कोण्या गुणे ठाई पडे. देव कोणासी म्हणावे. कैसे तयासी जाणावे. तेची बोलणे स्वभावे बोली जेल. जेणे केले चराचर. केले सृष्ट्यादी व्यापार. सर्व करता निरंतर. नामजाचे. तेणे केल्या मेघमाळा. चंद्रबिंबी अमृतकळा. तेज दिधले रविमंडळा. जया देवे. ज्याची मर्यादा सागरा. जेणे स्थापिले फणीवरा. जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष. चारी खाणी चारी वाणी. 84 लक्ष जीवयोनी. जेणे निर्मिले लोक तिनी. तया नाम देव. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार. तोची देव हा निर्धार निश्चयसी. देव्हारांचा उठोनी देव. करून येणे सर्व जीव. तयाचेनी ब्रह्मकटाव. निर्मिला न वचे. ठाई ठाई देव असती. तेही केली नाही क्षिती. चंद्र सूर्य तारा जी मूर्ती. तयाचेनी नव्हे. सर्व करता तोची देव. पाहू जाता निरावेव. ज्याची कळा लीळा लाघव. नेणती ब्रह्मादिक. जेथे आशंका उठिली. ते पुढिलिये समासी फिटली. आता वृत्ती सावध केली. पाहिजे श्रोती. पैसा अवकाश आकाश. काहीच नाही जे भकास. तये निर्मळी वायोस जन्म झाला. वायापासून झाला वन्ही. वन्हीपासून झाले पाणी. वन्ही म्हणजे अग्नी. वन्हीपासून झाले पाणी. ऐशी जयाची करणी अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली.
स्तंभे उभारली, ऐसी विचित्र कळा केली त्या नामदेव. देवे निर्मिले हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती. तयासची देव म्हणती विवेकहीन. जो सृष्टी निर्माण करता, तो ये सृष्टीपूर्वी होता. मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. कुलाल पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुलाल नव्हे. तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले. कार्यकारण एक केले, तरी होणार नाही. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक. कार्यकारणाचा विवेक भूतांपरता नाही. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टीहुनी परता. तेथे संशयाची वार्ता काढूची नये. खांबसूत्रीची बाहुली जेणे पुरुषे नाचवली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. छायामंडपीची सेना सृष्टी सारेखीच रचना, सूत्रे चाळी परी तो नाना. व्यक्ती नव्हे तैसा सृष्टी करता देव, परी तो नव्हे सृष्टीभाव. जेणे केले नाना जीव, तो जीव कैसेनी. जे जे जया करणे पडे, ते ते तो हे कैसे घडे. म्हणून वायाची बापुडे संदेही पडती. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुर निर्मिले बर्वे. परी जो गोपुर करता नव्हे निश्चयेसी. तैसे जगज निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे. एक म्हणती मूर्खपणे, जग तोची जगदीश. एवं जगदीश तो वेगळा, जगनिर्माण त्याची कळा. तो सर्वांमध्ये परी निराळा, असो न सर्वी. म्हणून भूतांचा कर्दमू, यासी अलिप्त आत्मारामू. अविद्यागुणे माया भ्रमू, सत्याची वाटे. मायोपाधी जगडंबर, आहे सर्व ही साचार. ऐसा हा विपरीत विचार, कोठेची नाही. म्हणून जग मिथ्यासाच आत्मा. सर्वांपर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. तयास म्हणावे देव, येर म्हणे हे अवघेची वाव. ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. पदार्थ वस्तू नासिवंत, हे तो अनुभवास येत. या कारणे भगवंत पदार्थ वेगळा. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ. तया निश्चळास चंचळ, म्हणू नये सर्वथा. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला. ऐसे बोलिता दुरिताला काय उणे. जन्ममरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा. देव अमर ज्याची सत्ता, त्यासी मृत्यू कैसेनी. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे. तो कारण वेगळा. अंतःकरण पंचप्राण, बहुतत्वी पिंडदान. या सर्वांचं आहे चळण, म्हणून देव नव्हे ती. येवम कल्पने रहित, तया नाव भगवंत. देवपणाची मात तेथे नाही. तव शिष्ये आक्षेपिली, तरी कैसे ब्रह्मांड केली. कर्तेपणे कारण पडिले कार्यांमध्ये, द्रष्टेपणे द्रष्टा दृश्यी. जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निगुणासी. गुण तैसे ब्रह्मांड करता कवण, कैसी त्याची ओळखण. देव सगुण की निर्गुण, मज निरोपावा. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते. सृष्टी करते त्या परते कोण आहे. आता असो हे बहु बोली, सकळ माया कोठून झाली. तेहे आता निरोपिली पाहिजे स्वामी. ऐसे ऐकोनी वचन, वक्ता म्हणे सावधान. पुढिले समासी निरूपण सांगिजेल. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपिली. श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण. जेणे होय समाधान साधकांचे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. देवदर्शन नाम समास प्रथम. श्रीराम.